गळ्याची माळ म्हणजे मराठा, कीर्तनाचे टाळ म्हणजे मराठा, वारकऱ्याची माळ म्हणजे मराठा, महाराष्ट्राची नाळ म्हणजे मराठा. बोला एक मराठा, एक मराठा, एक मराठा. कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा, वारकऱ्याची माळ म्हणजे मराठा, महाराष्ट्राची नाळ म्हणजे मराठा, तलवारीची धार म्हणजे मराठा, शत्रूवरचा वार म्हणजे मराठा, बिरबिरणारी धार म्हणजे मराठा, शोभांची तलवार म्हणजे मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. एक मराठा. एक मराठा. रायगडाचा थाट म्हणजे मराठा, सह्याद्रीचा घाट म्हणजे मराठा, रायगडाचा थाट म्हणजे मराठा, सह्याद्रीचा थाट म्हणजे मराठा. अरे या बहिणीसाठी एक जात मराठा, एक मराठा, एक मराठा. एक मराठा. एक मराठा. जातीसाठी माती आणि नाती जपणारा मराठा आज रस्त्यावरती उतरलाय. ते एक वादळ निर्माण झालेलं आहे आणि तो का याचं उत्तर देण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे. मित्रांनो, मराठा म्हणजे श्रीमंत, मराठा म्हणजे जमीनदार, मराठा म्हणजे बागायदार असं म्हणणाऱ्या सगळ्यांनाच मराठा आज रस्त्यावरती का उतरलाय याचं निर्भीडपणे उत्तर देण्यासाठी आज आपण सगळेजण इथं एकत्र जमा झालो आहोत. 100 एकरचा मालक गुंठ्याचा धनी झाला, 100 एकरचा मालक गुंठ्याचा धनी झाला आणि गुणवत्ता असून सुद्धा रस्त्यावरती दारोदार हिंडू लागला. हे निष्कर्षकारक चित्र बदलण्यासाठी आज आपण एकत्र जमा झालेलो आहोत. मित्रांनो, शेतकऱ्याच्या आत्महत्याचं प्रमाण वाढले, त्याचं कारण काय? कारण या सरकार मायबापनं शेतकऱ्याची सेवा करण्याचं काम केलं, पण परिवर्तन करण्याचं काम मात्र केलंच नाही. एखाद्या भिकाऱ्यानं भीक मागितल्यानंतर त्याला भीक देणं ही सेवा झाली, पण राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीवर भीक मागण्याची वेळच न येऊ देणं हे परिवर्तन झालं. पण हे परिवर्तन करण्याचं काम मात्र या सरकार मायबापनं केलंच नाही. शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याला पॅकेज दिलं जातं, पण या राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळच न येऊ देणं हे परिवर्तन झालं. पण हे परिवर्तन करण्याचं काम मात्र या सरकार मायबापनं केलंच नाही. अहो, तुम्ही शिक्षणात सुद्धा आरक्षण आणलं, गुणवत्तेला बुद्धिमत्तेला चक्क बाजारात बसवलं. अहो, धगधगतोय महाराष्ट्र, खतखतोय महाराष्ट्र, उद्रेक होतोय या महाराष्ट्राच्या मनात. या महाराष्ट्राच्या मनातून मराठा शब्द काढला तर उरतोय काय महाराष्ट्र? लाईव्ह बघा, लाईव्ह बघा. अहो, तुम्ही गुणवत्तेला बुद्धिमत्तेला बाजारात आणलं, नेमकं चाललंय काय? आम्ही दया मागत नाही, आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय, आम्ही आमचा अधिकार मागतोय आणि तो अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे आणि तो अधिकार घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही शिक्षणाला सुद्धा पुढे सरकावू देत नाही. गुणवत्तेत शिक्षणात तुम्ही आरक्षण आणलं. तुम्हाला आरक्षण द्यायचंय ना, तर त्या गरीब शेतकऱ्याला द्या जो जीवाच्या आकांताने रडतोय, तो आम्हाला आरक्षण मागतोय. आया बहिणीचं ओगडं बोगडं झालेलं कपाळच सांगते की त्यांनी किती सहन केलं असेल. अहो, साधू तुम्हाला जिजाऊच्या लेकीला संरक्षण देता येत नाही? माहित नव्हतं का तुम्हाला राज्याचा इतिहास? शिकला नाही का स्वराज्याचा इतिहास? माहित नव्हतं का ते स्वराज्य आठवत नाही का? अहो, त्या राजाच्या काळात कोणत्या स्त्रीवर अत्याचार अन्याय झाला तर राजा त्याला फाशीची शिक्षा देत होता, त्याही भर चौकात मारत होता. पण आपल्या इथं मात्र 1-1 वर्ष लागतोय. अरे नेमकं या नराधम लागतात तरी तुमचे कोण? हे तरी उत्तर द्या आम्हाला. तुम्हाला वाटत असेल एखादी 4-5 शिक्षणाचे तुकडे देऊन, एखादी स्वराज्य संस्थापक स्थापन करून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, संरक्षण देऊ, पण नाही. अरबी समुद्रात तुम्ही जलपूजन करून तुम्हाला वाटलं असेल मराठे शांत बसतील, पण नाही. अख्खी मुंबई बघी केली होती. दिल्लीत यायला वेळ नाही लागणार आम्हाला. अख्ख्या मुंबईवर भरारी मारली होती. दिल्लीत यायला वेळ नाही लागणार आम्हाला. अनेक वेळा अनेक जण असं म्हणतात की शेतकऱ्याला शेतीचं योग्य नियोजन लावताच येत नाही. पण माझा त्या सरकार मायबापाला प्रश्न आहे की तुम्हाला या देशाचं योग्य नियोजन लावता येत नाही म्हणून आतापर्यंत किती नेत्यांनी आत्महत्या केल्या आहेत, किती नेत्यांनी जीव गमावले आहेत आपले? कोणीच नाही. आपल्या इथं एखाद्या खेळाडूने एक धाव काढली तर त्याला करोडो रुपये दिले जातात, पण आपला शेतकरी बांधव मात्र रोज या बांधावून त्या बांधावरती किती धावा काढत असतो?
तरी सुद्धा त्याच्या मालाला भाव मिळालेला दिसत नाही आपल्याला. नेमकं चाललंय काय? त्या काल परवा घडलेली ही कोपरवाडीची घटना, त्या श्रद्धाताईवर अत्याचार झाला, तिच्या अंगावर हात टाकण्यात आला, तरी सुद्धा हा मायबाप सरकार शांत बसलाय, काही सुद्धा बोलत नाही. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत गेले. आता आम्ही शांत बसणार नाही. इथं मौन आहोत म्हणून दिल्लीत आल्यानंतर मौन नसणार आहोत. मौन आहोत म्हणून गाऊन समजू नका. हातात तलवारी घेऊ, कायदा विसरू आम्ही, हे लक्षात ठेवा. हे स्वराज्य साक्षीला आहे, तलवार साक्षीला आहे. आणि हे लक्षात ठेवा की या शिवरायांना, आपल्या राजांना हातात तलवार देणारी भवानी माताच होती. मग त्या नराधमांना तुम्हाला शिक्षा देत येत नसेल तर तसं सांगा, कारण जिजाऊच्या लेकी काही कमी नाहीयेत. मित्रांनो, आपल्याला कुठल्याही तर या सरकारला दोष करण्याचा किंवा विरोध करण्याचा हेतू नाहीये, किंवा इथल्या इतरही समाजातील कुठल्याही समाजाला आपल्याला विरोध करण्याचा किंवा हेतू करण्याचा उद्देश नाहीये. पण समता आली पाहिजे, बंधुता आलीच पाहिजे, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ही कोपरवाडीची घडलेली घटना ही शेवटची घटना असेल. यानंतर कुठल्याही मराठा लेकीच्या किंवा इतर कोणत्याही समाजाच्या लेकीकर तुम्ही डोळे वर करून जरी बघितलात तर आम्ही कायदा विसरू आणि तलवारी हातात घेऊ, हे लक्षात ठेवा. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी उभा टाका आणि माझ्यासोबत एक शपथ घ्या. सगळे अलीकडे या. आम्ही अशी शपथ घेतो की आम्ही अशी शपथ घेतो की आजपासून कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होऊ देणार नाही. आणि झालाच तर त्या नराधमांना सोडणार नाही. आम्ही या लढाईत एकटे असलो तरी चालेल, पण हातातून भगवा मात्र सोडणार नाही. खाली बसा. अरे असं जागेवर जशाल तसं बसा. विजय असो. खाली बसा.